स्टार प्रवाह वाहिनीने नुकत्याच मनोरंजनाच्या आख्यानामधील आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर केली। ही नवी मालिका 20 जुलैपासून दररोज सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे सध्या सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणारी वचन दिले तू मला ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। मात्र आता वचन दिले तू मला ही मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ पुन्हा एकदा बदलणार आहे। वचन दिले तू मला ही मालिका आता नव्या वेळेनुसार प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होणार आहे। या मालिकेची ही बदललेली 5वी वेळ असणार आहे। वचन दिले तू मला ही मालिका जेव्हा सुरू झाली होती तेव्हा ही मालिका रात्री 9:30च्या प्राईम टाइमला प्रदर्शित होत होती। त्यानंतर अवघ्या 1 महिन्यामध्ये या मालिकेची वेळ बदलली। ही मालिका 16 फेब्रुवारी पासून रात्री 10 वाजता प्रदर्शित होऊ लागली। त्यानंतर ही मालिकेची वेळ अवघ्या 1.5 महिन्यातच बदलली। ही मालिका 27 एप्रिल पासून प्रवाह दुपारमध्ये दुपारी 2:30 वाजता प्रदर्शित करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला होता। मात्र पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीने प्रवाह दुपारमध्ये या मालिकेला शिफ्ट न करता तुझ्या सोबतीने या मालिकेला प्रवाह दुपारमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आणि वचन दिले तू मला या मालिकेला 27 एप्रिल पासून तुझ्या सोबतीने या मालिकेच्या जागी म्हणजेच सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित करण्यात आले। त्यानंतर आता पुन्हा एकदा 2 महिन्यामध्येच वचन दिले तू मला या मालिकेची वेळ बदलणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात वचन दिले तू मला ही मालिका आता नव्या वेळेनुसार कोणत्या वेळेत प्रदर्शित होणार आहे आणि वचन दिले तू मला या मालिकेमुळे प्रवाह दुपारची कोणती मालिका बंद होणार आहे। पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। वचन दिले तू मला या मालिकेने आपल्या कथानकामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे। मात्र बदलत्या वेळेमुळे मालिकेची टीआरपी घसरली। मालिकेतील नातेसंबंध, भावनिक वळण आणि कौटुंबिक संघर्ष यामुळे मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला। मात्र काही दिवसांपूर्वी मालिकेच्या ऑफ एअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। सोशल मीडियावरही याबाबत अनेक अंदाज लावले जात होते, पण आता समोर आलेल्या माहितीनुसार मालिकेचा प्रवास सुरूच राहणार आहे। वचन दिले तू मला ही मालिका आता नव्या वेळेनुसार 20 जुलैपासून प्रवाह दुपारमध्ये दुपारी 1 वाजता प्रदर्शित होणार आहे। ही वेळ बदलण्याची वचन दिले तू मला या मालिकेची 5वी वेळ असणार आहे। मालिकेच्या वेळेत वारंवार बदल होत असले तरी देखील प्रेक्षकांचा मालिकेवरील विश्वास कायम आहे। आता दुपारच्या वेळेस ही मालिका टीआरपी मध्ये कमाल करते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। आता पाहूयात वचन दिले तू मला या मालिकेमुळे प्रवाह दुपारची कोणती मालिका बंद होणार आहे। दरम्यान वचन दिले तू मला या मालिकेच्या जागी प्रवाह दुपारमध्ये सुरू असलेली आता हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। ही मालिका देखील आपल्या वेगळ्या कथेमुळे चर्चेत राहिली होती। मात्र आता 1 वर्षानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। टेलिव्हिजन विश्वात टीआरपी, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि वाहिनीचे नियोजन यानुसार मालिकांच्या वेळा आणि स्लॉटमध्ये बदल होत असतात। मालिकांच्या विश्वात आता मालिकेची वेळ बदलणे म्हणजे फक्त वेळ बदलणे नसते तर संपूर्ण प्रेक्षक वर्ग बदलण्याची शक्यता असते। आता वचन दिले तू मला ही मालिका दुपारी 1 वाजता प्रदर्शित होणार असल्याने घरातील दुपारच्या वेळेत मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही एक नवी संधी असणार आहे। मालिकेची कथा पुढे कोणते वळण घेणार, कलाकारांच्या आयुष्यात कोणते बदल होणार आणि दुपारच्या स्लॉटमध्ये ही मालिका किती यश मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान आता वचन दिले तू मला ही मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ बदलणार आहे। त्यामुळे वचन दिले तू मला ही मालिका तुम्ही 20 जुलैपासून प्रवाह दुपारमध्ये दुपारी 1 वाजता पाहणार का? वचन दिले तू मला या मालिकेची बदललेली वेळ योग्य आहे का, की ही मालिका थेट बंद व्हायला हवी होती, की वचन दिले तू मला या मालिकेला इतर कोणता प्राईम टाइम देण्यात यायला हवा होता? तसेच हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका बंद होणार आहे, त्यामुळे कृष्णा दुष्यंतच्या जोडीला तुम्ही मिस करणार का? हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका बंद व्हायला हवी होती का, की या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची इतर कोणती मालिका बंद व्हायला हवी? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।